बीडच्या घटनेची पुनरावृत्ती धाराशिवमध्ये होता होता राहिली। धाराशिवच्या मेसाई येथील सरपंचावर देखील जीवघेणा हल्ला करण्यात आला। पाहुयात त्याचा आढावा घेणारा खास रिपोर्ट। मराठवाडा पुन्हा हादरला। तुळजापूरमधल्या मेसाई जवळगा गावाच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला। रात्री गावात येताना अज्ञातांकडून निकमांच्या कारवर हल्ला। बीडप्रमाणे पवनचक्की प्रकरणाचा संशय। धाराशिव जिल्ह्यातल्या मेसाई जवळगा गावचे सरपंच महादेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री जीवघेणा हल्ला झालाय। गावातला वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने निकम त्याबाबतची माहिती देण्यासाठी तुळजापूरला गेले होते। तिथून रात्रीच्या वेळेला परतताना दोन बाईकवरनं आलेल्या 4 अज्ञातांनी कारवर दगड आणि रॉडनं हल्ला केला। त्याचबरोबर गाडीवर अंडी देखील फोडली आणि पेट्रोल टाकून गाडीसह सरपंच निकम यांना पेटवण्याचा प्रयत्न केला। मात्र सरपंच निकम यांनी गाडीचा वेग वाढवत तिथून पळ काढला आणि ते वाचले। 2 टू व्हीलर आल्यानंतर एक राईट साइड नव्हती, एक लेफ्ट साइड, दोन्ही पण हॉर्न मारत होते। दोन्हीकडनं हॉर्न मारत असल्यामुळे गाडी मी स्लो केली। ते दोघे बी पुढे आले आणि 4-5 अंडे माझ्या गाडीवर मारले। त्यामुळे मला पुढचं काही दिसायला तयार नव्हतं। तरी पण मी त्या स्पीडमधून निघत होतो। मग लेफ्ट साइडची काच पूर्णपणे फोडली आणि पेट्रोल आतमध्ये टाकलं। पेट्रोलचे जे फुगे असतात त्यांनी टाकले आणि आग लावण्याचा प्रयत्न केला। पण नशीब आमचं एवढं चांगलं की वारं खूप होतं आणि माचीस काय पेटली नाही। जर माचीस पेटली असती तर आज मी तुमच्यासमोर दिसलो नसतो। मेसाई जवळगा या गावात काही दिवसांपूर्वी पवनचक्कीचं काम करणाऱ्यांकडनं एका द्राक्षाच्या बागेतून रस्ता करण्याचा प्रयत्न झाला। त्याला स्थानिकांनी विरोधही केला आणि या विरोधात पवनचक्कीचं काम करणाऱ्यांनी खाजगी बाउन्सर्स आणून शेतकऱ्यांना दमदाटी करत दहशत माजवण्याचाही प्रयत्न केला। सरपंच निकम यांच्यावरचा हल्ला या वादातूनच झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। पोरावाला नाही, कुण्या माणसाला नाही, कुण्या बाईला नाही, कुणालाच नाही। ऑफिस पुढे किती गरण घालते ते तरी पण त्यांनी काहीच म्हणत नाही। असले लेकरं असताना त्यांना एवढं असं एवढं कोणी केलं असं सहकार्य किती करते ती सहकार्य तर आज सगळ्याला असं असतंय। तेवढं बघवण्या पाणी असं करू नये कुणाला। घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। या प्रकरणी 4 अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून धाराशिव जिल्ह्यात दहशत आणि गुंडगिरी चालू देणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास करत आहोत। दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ताजं असतानाच आणखी एका सरपंचावर हल्ला झाल्यानं महाराष्ट्रातले सरपंच सुरक्षित नाहीत की काय अशी चर्चा होतीये। मात्र या घटनांमुळे बीड, धाराशिवसह राज्यातही दहशतीचं वातावरण आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलीस तपासाची चक्रे आगामी काळात कुठल्या दिशेने फिरतात यावरच या प्रकरणात नेमकं खरं काय घडलंय ते निष्पन्न होणार आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।